मैत्रिणींनो नमस्कार. माझ्या मराठी चॅनलचं नाव सगळ्यांना माहितीच आहे, मनाशी हितगुज. हितगुज करण्यामध्ये किती वेळ निघून जातो माणसाला कळत नाही आणि आजकाल सगळ्यांना वेळेचीच कमी झालेली आहे. परवा मी एक अमोल पालेकरचं जुनं गाणं ऐकलं, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो उसमें जिंदगी बिता लो, ये पल जाने वाला है. मला गाणं येत नाही त्यामुळे तुम्ही गाण्यावरती हसू नका. माझ्या पण त्याच्यातले जे शब्द आहेत ते मोजके शब्द असून त्यांनी जीवनातला मतितार्थ सांगितलाय बघा त्याच्यात, की खरोखर क्षण म्हणा, पल म्हणा, मिनिट म्हणा हे थांबणारे नसतात. तुम्हाला मी मागेच म्हणले की समय जे असतो, वेळ जो असतो, काळाचं जे घड्याळ असतं ते घड्याळ सतत क्लॉकवाईज फिरतं, अँटी क्लॉकवाईज ते कधीही येत नाही. आत्ताचा क्षण गेला की गेला, तो पुन्हा तुमच्या हातात येणार नाही, तो निसटूनच जाईल. म्हणून तो वाळूचा घड्याळ बघा, सुंदर उदाहरण वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला. वाळूचं घड्याळ कसं असतं, वाळू वरून घसरत घसरत खाली गेली ती पुन्हा वर येत नाही, तुम्ही वाट कितीही बघा त्याची. तसंच क्षणाचं पण आहे. केशवसुतांनी म्हटलंच आहे की क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा. म्हणजे बघा, एका क्षणाला सुद्धा महत्व आहे, पण तो क्षण कसा पाहिजे, आनंदाचा, प्रेमाचा, एकमेकांची स्तुती करायचा असा असला मग तुम्हाला कितीही नंतर त्रास हो, त्या एका क्षणाच्या शिदोरीवरती तुम्ही आयुष्य काढू शकता. इतकं सुद्धा त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. कशामध्ये? आनंददायी जीवन जगण्यामध्ये. क्षण म्हणा, पळ म्हणा, सेकंद म्हणा, हे सगळे एकाच शब्दाचे अलग अलग अर्थ आहेत, पण त्यांना खूप महत्त्व आहे. एक सेकंद सुद्धा कसा महत्त्वाचा असतो हे, ज्याला हार्ट अटॅक येतो आणि त्याला एका मिनिटामध्ये जर तुम्हाला डॉक्टरी उपाय नाही मिळाले तर त्या माणसाचं क्षणामध्ये आताचं होतायचं नव्हतं होऊन जातं. आत्ता होता 5 मिनिटांनी नाही आहे असं म्हणू शकतो आपण, अशी स्थिती येते. तसंच एखादी आई होत असली, माता, त्या बाळणपणाच्या केसेसमध्ये डॉक्टरांना ताबडतोब निर्णय घ्यावे लागतात त्यांची सिच्युएशन पाहून, कारण आई आणि बाळ दोघांच्या जीवाचा प्रश्न असतो. त्यांना क्षणामध्ये निर्णय घ्यावा लागतो, ते कुणाला विचारू शकत नाही. कॉमन सेन्स आपला ताबडतोब अनुभव सगळा वापरून ताबडतोब ते निर्णय घेऊ शकतात आणि आईला आणि बाळाला नवीन जिंदगी देऊ शकतात. हे कसं क्षणातच काम होतं. एक सेकंद लेट सुद्धा चालत नाही. सेकंद सुद्धा महत्त्वाचा असतो. निमिष मात्र म्हणतो, पळभर म्हणतो. लोक सुद्धा, कुणी जर एखाद्याचा मृत्यू झाला तर जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील त्यांचे काय. हा थोडा वेळ म्हणतात, हा खरंच वाईट झालं, पण सगळ्यांनाच हे जे चरितार्थ आहे किंवा रोजचं आपलं आयुष्यक्रम आहे ह्याच्यामध्ये दुःख बाजूला सारून पुढे जावंच लागतं. हे रहाटगाडगंच आहे संसाराचं, ह्याच्यामध्ये कुणीही चुकलेलं नाहीये. एखादी गरीब जर आई असेल ना, तिचे मुलं 4-5 असतील, तिला त्यातला एखादा मेला तर तिला त्याचं दुःख करायला पण वेळ नसतो. ती एकटी जर त्याच्यात काम करणारी असेल तिला मेहनत करायला जावंच लागतं, मजुरी करायला जावंच लागतं. एक क्षणभर 2 क्षण ती रडू शकते, पुन्हा जाऊ शकते कामाला. असा हा क्षणाचा महिमा आहे, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते. तसं त्या इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट. एक तुम्ही नेत्र कटाक्ष टाका आणि एखादी सुंदर मुलगी किंवा एखादा हँडसम मुलगा दिसला की ते दोघांचं जर प्रेम झालं, लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ते. आणि मग ते जन्मभराकरता एकमेकांचे प्रवासी होतात आणि आपलं जीवन व्यतीत करतात. एकमेकांचे पती-पत्नी होऊन उत्तरदायित्व स्वीकारतात की चला. पण ती प्रक्रिया केव्हा झालेली असते? एका क्षणात झालेली असते. नजरे मिली, आंखें चार हो गई, असे काय 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 कवी आपले आपले वर्णन करतात. पण अर्थ काय असतो त्याचा, की एक नजर टाकली, नेत्र कटाक्ष टाकला, दोघांची नजरांनजर झाली आणि दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटलं, कुठेतरी क्लिक झालं. हिंदी पिक्चरमध्ये म्हणतात ना, घंटी बज गई, दिल की घंटी बज गई, उसको देखा तो घंटी बज गई, असं म्हणतात ते. तर ते तोच प्रकार आहे, लव्ह ॲट फर्स्ट साईट. साईट म्हणजे एक कटाक्ष टाकला, तुमचं काम झालं. तसंच एखादी चिडकी किंवा त्रासदायक बाई असली एखादी, तर ती कसा तिरका कटाक्ष टाकते, तिला काही आवडलं नसेल तर ती कुठल्याही प्रसंगी विचित्र नजरेने पाहते. तिच्या नजरेवरूनच लोक ओळखतात की बापरे, आता हिच्याकडे बघणंच नको पुन्हा. एका क्षणात लोक ओळखू शकतात. असा हा क्षण महत्त्वाचा आहे. मैत्रिणींना कसं वाटलं? मी आता तुमच्याशी छोटं छोटंच बोलणार आहे,
कारण आता सगळ्यांनाच नवरात्राच्या गडबडीची घाई आहे, साफसफाई करायची, रंगरंगोटी करायची आणि पितृपक्षाचं तर औचित्य साधायचंच असतं. पण नवरात्राची तयारी पण त्याच्या मागे चालूच असते. त्यामुळे मी इथेच थांबते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.